बंधूंचा 50वा वाढदिवस म्हणजे बंधू आमचा म्हातारा झाला. संतोषचा जन्म ससूनमध्ये झाला. शुक्रवार वार होता. बरोबर 10:10 तो झाला आणि आम्ही घरातील खूप आनंदी झाले होते त्याच्याने. हॅपी बर्थडे काका. संतोष महाराज उडपीमध्ये येऊन पूजा केली, पण चांगलं झालं बरं का. सर्व लोक आवडलेले, सर्व लोकांना म्हणतात. सर्व लोक म्हणतात त्याला घेऊन आहे, त्याला घेऊन आहे असं म्हणतात. मी काय तसं घडी आणायला होत नाही ना, त्यांना द्यायला टाईम मिळत नाही म्हणून काय बोलले नाही, पण फार आवडलेले लोकांना. सिन्स मी आता 23 इयर्स ओल्ड आहे राईट नाव. आणि तेव्हापासून माझे पप्पा म्हणजे माझ्यासाठी खूप काय आहेत. एवढे वर्ष मी त्यांच्यासोबत काढलेत आणि ते कसे काढले ते खूप सांगण्यासारखं आहे, पण मी शॉर्टमध्येच सांगते. आणि म्हणजे त्यांच्याशिवाय माझं अस्तित्व नाहीच आहे. म्हणजे ते आहेत म्हणून माझी ओळख आहे. तर ते म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहेत आणि ते म्हणजे मला वर्ड्स असे नाही का सांगू नाही शकत, एक्सप्रेस नाही करू शकत मी वर्ड्स की ते माझ्यासाठी खूप काय आहे. ते एक्सपेन्सिव्ह वर्ड्स आहे जे मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत. महाराज हॅपी बर्थडे टू यू. आमच्या प्रत्येक वास्तूमध्ये तुमचे सत्यनारायणची खणकदार आवाज अजून घुमत असतो आणि असंच पुढे पण राहा. तुमचे अजून पुढच्या 50 वर्ष पण असंच धार्मिक त्यामध्ये राहावं. माझ्या मुलांचं असं होता की संतोष खूप भोळा होता आणि लालू तेवढा स्ट्रिक्ट आणि खूप डिसिप्लिन्ड होता. म्हणजे तो प्रोटेक्ट करायचा, दोघंही एकमेकांना प्रोटेक्ट करायचे आणि त्यांचं प्रेम पण अजून तसंच आहे. आज माझ्या अहमचा 50वा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल काय सांगायचं. मी इतकी खुश आहे, इतकी मी आनंदात आहे. ह्या दिवसाची मी वाट बघत होते आणि त्यांच्याबद्दल काय सांगू म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे. पण आय लव्ह यू आहो. आमच्या मंडळी काय करत होती, इकडं तिकडं नावं टाकत होती कार्यालयात हिच्यासाठी. तर मी काय म्हणलं तिला की तुला घरी जावंय, घरी येईल काय. आणि तसंच झालं. असे जावई आम्हाला चांगले मिळाले तिच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल आम्ही आता 50वा वाढदिवस साजरा करायला आलो. हाय भैया, हैप्पी 50th बर्थडे भैया. मुझे आपके बारे में बोलने के लिए कहा गया है, आयुष ने बोला है. भैया सबसे बेहतरीन इंसान हुआ. आपका दिल बहुत बड़ा है, साफ दिल इंसान हुआ. हैप्पी बर्थडे काका. आप दुनिया के सबसे बेस्ट काका हो. आपने मुझे जब चाहिए जो चाहिए वो लेके दिया. आपका 50th बर्थडे पर ऐसा लग रहा है आप जस्ट 30 टर्न हो गए हो. कभी कभी तो ऐसा लगता है जैसे कि प्रणव दादा आपसे भी बड़े एज में. आप इतने फनी हो ना, अन्ना से भी ज्यादा फनी हो. काही वर्षात काठी येणार हातात, पण म्हातारा वाटत नाही, कारण तो आजही गोविंदा वाटतोय मला. ठीक आहे, काही शब्द बोलायचे, पण बोलायला माझ्याकडे भरपूर आहे. दिवसही कमी पडणार, पण तरी 4 शब्द बोलायचे म्हणून मी चांगले शब्द बोलतो त्याच्याबद्दल. दोघांचे मित्र वेगळे, शाळा वेगळी, टायमिंग वेगळे, पण करणार काय. त्याच्यामुळं आमचं कधी एकमेकांशी संभाषण झालंच नाही. लहानपणी पण नाही झालं, मोठे असताना पण झालं नाही. पण तरी त्याच्यातला एक गमती जमती तुम्हाला एक म्हणजे बोलायला मी बोलतो की बरेच वर्ष झाले म्हणजे आमचे काका जेव्हा वारले त्याच्यानंतर ना आम्ही एकत्र आलो दोघंजण. देवळात गेलो. देवळात होती गाईचं जेवण आणण्यासाठी आम्हाला बरेच लांब म्हणजे 5-5, 6-6 किलोमीटर जावं लागायचं. तेव्हा आमच्याकडे गाडीही नव्हती. आमच्याकडे फक्त एक सायकल होती. त्या सायकलवरती आम्ही दोघं जायचो आणायला. सायकलवर जायचं, तो ठेवायचा मध्ये आम्ही. त्याला जवळपास ते वजन होतं एक जवळपास 25-30 किलोचं वजन असायचं. तो सायकलला पुढे धरायचा, मी मागून धक्का मारायचो. असं धक्का मारत मारत आम्ही तेव्हा गमती जमती करता 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 आमचे दोघांचे
सूर एकमेकांशी जुळायला लागले. त्याच्यानंतर ना आमचं जरा थोडंसं एकमेकांवरती प्रेम वाढलं. आता तो प्रेम इतका वाढलंय की म्हणजे बोलता येत नाही, मला एक्सप्रेस करता येणार नाही या शब्दांना, पण तरी त्याच्या दुःखात मलाही वाईट वाटतं आणि माझ्या दुःखात त्यालाही वाईट वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी आहे. पण बोलू की नाही बोलू असं वाटतं. मी बोललो तर कदाचित त्याला रडायला येईल, मी बोललो तर कदाचित मला रडायला येईल. ते ना एकदम म्हणजे तुम्हाला वाटत नसेल मी त्यांच्यासारखी दिसते, पण तुम्हाला फोटो दाखवते. हा फोटो बघा, मी त्यांच्यासारखी दिसते, सेम टू सेम. आत्ता थोडा चेंज झाला असेल माझ्यामध्ये, ते तुम्ही चालून घ्या त्याच्याबद्दल. आणि माझ्या पप्पांना आहे ना एकच वेळ आहे फोन घ्यायचं. इतके फोन आवडतात त्यांना, इतके. पण फोन म्हणजे एकदम क्वालिटी ब्रँडेड ॲपल फोन आवडतो त्यांना. आप मुझे कभी नहीं चिल्लाते हो. आपको जैसे कुत्ते और बिल्लियों में इंटरेस्ट है, वैसे ही मुझे भी कुत्ते और बिल्लियों में बहुत ज़्यादा इंटरेस्ट है. माझं म्हणजे तारकेश्वर मंदिर आहे, तिथं मी एकदा गेले लग्नाच्या अगोदर. माझ्या मैत्रिणी पण होत्या आणि मी त्यांना बघितलं. मी म्हणलं मला हा नवरा भेटला तर खूप छान वाटलं. तर माझ्या मैत्रिणी अशा, तू कुठं ते कुठं, नाही गं. पण म्हणलं मंदिराची मी इच्छा केली, माझी शंकर भगवान इच्छा पूर्ण करतील. आणि दुसऱ्या महिन्यातच त्यांची मागणी आली मला की ही म्हणजे नाही का लग्न करायचं आहे मला ते. तर माझी आई, माझी मोठी वहिनी मंदिरात गेले आणि त्यांना फोटो दाखवला माझा. आणि तेव्हा लाईट पण होती मंदिरात आणि पणती होती. पणती संतोष भैया के बारे में बोला जाए तो हमारे लिए संतोष भैया आईफोन किंग के नाम से हम हमें जानते हैं. हमारे परिवार में सबसे पहले आईफोन उन्होंने ही लाया था. उसके बाद से हर एक व्यक्ति के पास आईफोन है, पर शुरुआत उन्हीं से ही हुई थी. और हमारा जितना भी वास्तु है उनके पूजे के बिना अपूर्ण है. कुछ भी कार्य करना हो, कुछ भी पूछना हो, मैं पहले उन्हें फ़ोन करता हूँ, उसके बाद हम लोग कार्य करते हैं. मेरे लिए तो आप जेठ जी हो, पर आपने मुझे हमेशा अपनी छोटी बहन की तरह ही रखा है घर पे, पूरे मान सम्मान के साथ में. थैंक यू फॉर दैट भैया. एक क्या कहते हैं, एक अच्छे इंसान, एक रोमांटिक हस्बैंड, जो मैं हमेशा लालू से कहती हूँ कि लालू भैया से कुछ सीखो. बेस्ट डैड हो आप, मेरे बच्चों के लिए एक बेहतरीन काका, जो बच्चे हमेशा कहते हैं. एक आदर्श बेटा हो, लालू के लिए बेस्ट भाई, जो आप ही लालू को समझ सकते हो. महाराज तुम्हाला स्वामी समर्थजी चांगला आशीर्वाद आहे. तुमची छातीमध्ये स्वामी समर्थ दिसून राहतात, आम्हाला दिसतो, पण चांगला आशीर्वाद आहे. तुम्ही काका मी घरी आल्या आणि मला म्हणल्या, अगं तो मुलगा खूप सुंदर आहे, गोरप्पा नाही धोतर. मी लागं मम्मी आई धोतर घालतो का गं, जीन्स घालतो का सांग बरं मला. काय म्हणते, अगं जीन्स घालतो पण शाहरुख खानसारखं दिसतो का सांग मला. काय म्हणते, अगं शाहरुख खानसारखं दिसतो तो. मग मी ठीक आहे, मी ह्याच्याशीच लग्न करणार. तर आई म्हणली ठीक आहे. तर तो मोठा भाऊ म्हणला माझा की नको म्हणून नाही का असं. तर नाही माझी जिद्द आहे, मी ह्यांच्याशीच लग्न करणार. मी बघितलं पण नव्हतं त्यांना, तरी आईने सांगण्यानुसार मी म्हणले की नाही मला ह्याच्याशीच लग्न करायचं. आणि हा आमचा प्रवास 1 ते 25 वर्ष हा प्रवास सुख समाधान. हॅलो नमस्कार. बाप तो असतो जो स्वतःच्या खिशात 500 रुपये जरी नसले तर पोराला लाखोची खरेदी करायची दम ठेवतो. बाप तो असतो जो स्वतः नाही खाणार पण पोराला खायला घालेल. बाप तो असतो जो स्वतः नाही झोपणार पण पोराला झोपवल. बाप तो असतो जो सगळं करेल पोरासाठी पण स्वतःनं असंच राहील, स्वतःची इच्छा पूर्ण करणार नाही. आणि पप्पांसाठी एक शायरी, इतनी सी छोटी उम्र में समय आ गया था कि पैसा है तो इज्जत है, पर ये चुकीचं आहे, ये गलत है. बाप है तो इज्जत है. हैप्पी बर्थडे पप्पा. तो भैया आपको 50th बर्थडे की हार्दिक शुभकामनाएं. आप जियो हजारों साल, साल के हो 10,000 साल. थैंक यू भैया. हैप्पी बर्थडे भैया. हॅपी बर्थडे भैया. तुमच्या आरोग्य, यश, कीर्ती सदा सगळ्यांचं कीर्ती वाढत राहो. मुला बाळांचा सर्व आनंदित राहा. सगळं
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संतोष महाराज तुमचे आरोग्य चांगलं होऊ दे. तुम्ही असंच करून या पूजा गिजा असंच करून घ्या, म्हणजे आमचे आशीर्वाद आहे तुम्हाला फुल. खरं का? हॅपी बर्थडे टू. किती वर्षाचे? 50 50 पुरा. हा 50 वर्षाची हॅपी बर्थडे. यामध्ये आमचे सर्वांचे आशीर्वाद आहे, आमच्या उडपीतल्या सर्व लोकांचे आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि तुम्ही असाही आम्हाला अजून येऊन दर्शन द्या. एवढंच मी बोलून माझे शब्द कमी करतो. तरी माझ्याकडनं 50व्या वाढदिवसासाठी माझ्या गोविंदासाठी विशिंग व्हेरी 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दिस डे. थँक्यू. एन्जॉय युअर लाईफ. हॅलो काका, हॅपी 50th बर्थडे. आय होप तुमच्या सर्वांना व्हिडिओ खूप आवडला असेल. येस, थँक्यू. आवडला असेल तर काका हे व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी होतं आणि यावेळेस मला आवडला असेल तर माझ्या काका संतोष प्रमोद निलगुडकर यांच्याबद्दल मी काय सांगू. म्हणजे माझे काका जे आहे एकदम हटके वाढीव माणूस एकदम. म्हणजे त्यांना आयफोनचा एवढा शौक आहे, त्यांच्याकडं भरपूर आयफोन्स आहेत त्यांना, प्लस डॉग्स आणि कॅटचा खूप शौक आहे. परत त्यांना म्हणजे एकदम बेस्ट गुरुजी आहे, पंडितजी आहे, वास्तू, सत्यनारायण पूजा एकदम बेस्ट. त्यांच्यासारखं म्हणजे कोणच नाही. खरं सांगू तर माझ्या काकांसारखं कोणच नाही. तुम्ही काकांसारखं कोणच नाही. वन ऑफ दी बेस्ट काका मला भेटलेत नाही का. तुला आयुष्य पाहिजे, अरे बिंदास घे, काय विषय नाही. तुझ्या मम्मीला मी म्हणतो, मम्मीला सांगायचं नाही काय. म्हणजे असं काका भेटणं इम्पॉसिबल आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मला माहिती आहे सर्व केक कटिंगसाठी थांबलेत, पण 2 मिनटं सर्वांनी एवढं बोललं, मी पण थोडं बोलतो आहे. पण ती कुठल्या बोलायला. काका यू आर अ ग्रेट. काका यू आर ग्रेट, यू आर अ लिव्हिंग लेजंड. आणि एवढंच बोलणार काका, खुश राहा, हेल्दी राहा, वेल्दी राहा, मस्त राहा. आणि मी आता साइन ऑफ करतो. मी केक कटिंगसाठी थांबलेत. ऑफकोर्स मला माहिती आहे, सर्व दिसतं इथं मला. तर बाय बाय. अरे एक मिनटं काका, 1 मिनटं. ते कोणतरी थांबले, व्हिडिओ संपले ना अजून. कोणतरी थांबले तुमच्यासाठी, तर त्यांना मग थोडं बोलायचं तुमच्याबद्दल. म्हणजे ठीक आहे, बाय.